आणि त्यांना मग कामच आहे ना ते पहिल्यापासून. त्यांच्या तर अपेक्षाच आम्ही कधीच केलेली नाही की हे चांगलं करू लागणार मराठ्यांच्या पोरात. ते तर जाणारच आहेत. त्याबद्दल दुमतच नाही. पण सरकारनेच असं का करावं? इथं एक लय मोठा फॉल्ट आहे बघा. कालपासून असं चलबिचल झालंय की किती मोठा फॉल्ट आहे. करोडो समाज म्हणतोय ओबीसीतून आरक्षण द्या, सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना तुम्ही काढली, तिची अंमलबजावणी करा, हे अधिवेशन घेणार आणि तो कायदा बनवणार जे 150 लोकांना लागतंय त्यांच्यासाठी. म्हणजे किती महत्वाचं वाटतंय त्यांना ते 2-3 लोक. आणि त्याचं एकट्याच ऐकून ते येवलेचं येडपट आहे तेच ऐकून मराठ्यांची दिशा इकडे वळायची तिसरीकडे. म्हणजे त्याची लय गरज आहे आणि आमच्या 2-3ची लय गरज आहे. आणि करोडो मराठ्यांनी तुमच्यावर आयुष्यभर तुमच्या आज्यापासून तुमच्यावर गुलाल फेकलाय. त्याचं काय रे? त्याचं काय? आज आमच्या लेकरांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, सगळ्या स्वराच्या माध्यमातून अधिसूचना तुम्ही काढता. पिढ्याना पार तुमची राजकीय प्रतिष्ठा माझ्या मराठ्यांनी गोरगरिबाने वाढवली आणि आज आमच्या पोरं मोठे होणार आहेत, त्यांची प्रतिष्ठा वाढणार आहे. तर आम्ही एक सांगतोय तुम्ही तिसरंच करताय, आम्ही एक सांगतोय तुम्ही तिसरंच करताय. 5-6 महिने झाले